मीराताई मंगेशजी पुढे हे दीप प्रज्वलन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम म्हणजेच पश्चिम विदर्भातून हा अथांग जनसमुदाय जो आलेला आहे, हे येणाऱ्या काळात या सरकारला देता की जाता या वचनाची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही याची मी ग्वाही देतो. हा अथांग जनसमुदाय बघून शरददादा कोळी मी आपणास एक विनंती करतो की जेव्हापासून शरददादा कोळी हे छोट्या नगरीमध्ये येऊन आदिवासी कोळी महादेव समाजाला संबोधित करणार आहे, हे जेव्हा सत्ताधारी सरकारला कळलं तेव्हापासून त्यांनी या मेळाव्याबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. आपण उपनेते असलेल्या पक्षाचा हा मेळावा असल्याचं सांगितलं गेलं, परंतु या मंचकावर आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, प्रहार, वंचित बहुजन आघाडी सर्वच पक्षांमध्ये जेवढे जमातीचे नेते आहेत ते सर्वच आज व्यासपीठावर उपलब्ध आहेत. त्यामुळे हा समाजाचा कार्यक्रम आहे, कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही आहे. परंतु शरददादांचं नाव ऐकल्यामुळं सत्ताधारी आमदार असतील, खासदार असतील किंवा सागर बंगल्याचे मालक असतील, त्या सर्वांना धडकी भरलेली होती. परंतु आज इथं जमलेला हा उपस्थित पर्यंत आदिवासी कोळी महादेव समाजाचा जनसमुदाय बघून नक्कीच या भाजप सरकारला घरघर लागलेली जाणीव झाली असेल. दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन झालेलं आहे.